भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळी भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त ऐश्वर्य संपन्न मुकुटमणी संत सम्राट चिन्मय स्वरूप देव मान्य शास्त्र मान्य संत मान्य जगतवंदनीय जगद्गुरु सकल कंठभूषण सकल अलंकार भूषित सिद्ध असूनही साधकाच्या करुणेनं स्वतः सर्व व्यवहारिक त्रास सहन करून सत्व विस्मरणपूर्वक श्री हरीलाही मानस समाधान देणारे, साध्या साध्या उपदेशातून आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवणारे, आपण केलेल्या साधनेनं सिद्धांनाही अचंबित करणारे आणि अनुभव या समाजाला देणारे, शरीराचा प्रत्येक कण, काळाचा प्रत्येक क्षण आणि मनाचं प्रत्येक चिंतन हे भगवतमय बनल्यामुळे याच देहाने याच डोळ्याने जीवनमुक्तीचा सोहळा उपभोगत वैकुंठाला जाण्याचे महत्भाग्य प्राप्त केलेले, प्राणी इंद्रिय दमन तनुसहित स्वगमन हरीसी सुमन आणि जिजाऊ रमन असलेले, प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनामध्ये समरस झालेलं व्यक्तिमत्व, संत परंपरेच्या कलशस्थानी शोभणारे, चतुर्वेद प्रविष्टा परमार्थ प्रतदष्टा योग्य उपदेष्टा आणि दुर्गुणद्वेष्टा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मळा, चैतन्याची चितकळा श्री संत तुकाराम महाराज. ज्यांच्या घरात नाही धान, पोटात नाही आण, गावात नाही मान, पण चित्ता सदा समाधान श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. ज्यांच्या घरात मोडकी खाट, फुटका माठ, गळकं ताट, शेवटी धरली वैकुंठाची वाट, असा ज्यांच्या परमार्थाचा थाट ते संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा सेवेकरिता घेतलेला 4 चरणाचा अभंग. विठ्ठल विठ्ठल प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे तुकोबाराय भक्ताचं वर्णन करतात. भक्ताच्या संगतीत देव राहतो आणि सर्व भावाने राहतो. भक्त समागमे सर्व भावे हरी. तुकोबाराय म्हणतात, एक विनंती केली देवा. काय माऊली, मला तीर्थयात्रेला जायचंय. मग काय पाहिजे काय माऊली तुम्हाला? काय पाहिजे देवा? ठरवलंय बरं का मी, पण धाडस होत नाही मागण्याचं. देवानी सांगितलं, नामदेवराय मोकळ्या मनानं मागा, तुम्ही जे मागसाल ते मी तुम्हाला देतो. बरं ठीक आहे देवा, मागतोच. मला तीर्थयात्रेला तुमचा नामासोबतीला पाहिजेत. एवढ्या शब्दाहून देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. नामा? हे काय मागता काय माऊली तुम्ही नामा? एका शब्दात सांगू का? अहो पाण्या वाचून मासा, तशी नाम्याशिवाय माझी अवस्था होते ज्ञानोबा.
विष प्राण मनतळमळी जयसिका मासुळी पाण्याविन. ज्ञानोबाराय, अहो दुसरं काहीही मागा, काहीही देतो, पण माझा नामा नाही देणार. देवानं नामदेवरायाने ज्ञानोबारायाने सांगितलं, देवा मला फक्त आणि फक्त नामा पाहिजेत. हो नाही करता करता शेवटी होच म्हणलं. ठीक आहे बाबा देतो. ज्ञानोबाराय निघून जातात. नामदेवराय येतात. देवानं सांगितलं, नामा काय देवा? ज्ञानोबाराय आले होते, मग तीर्थयात्रेला जायचं म्हणाले, मग मी तुला त्यांच्यासोबत जायचा शब्द दिला. कोणाला? मला. आणि तेही पंढरपूर सोडून. अहो किती वेळा देवा तुम्हाला सांगितलं, वतन आमची मिरास पंढरी विठोबाचे घरी नांदुनुक सेवा करू नित्य भावे. नामा म्हणे आम्ही पायरीचे शिरेवर संत पाये हिरे देतेवरी. अरे वैकुंठाशी आम्हा धाडू नको हरी वास दे पंढरी. सर्व काय मेलो तरी चालेल देवा, पण पंढरपूर सोडून नाही जाणार. शांत हो नामा, शांत हो. अरे ज्या ज्ञानोबाराय सोबत तुला पाठवतो ते ज्ञानोबाराय आहेत तरी कोण? कोण येतो ज्ञानोबाराय? तू आणि मी नाही तुझा, तू आणि मी नाही तुझा, हो तो आणि मी नाही तुझा, तो आणि मी नाही तुझा, तो आणि तू आणि मी नाही तुझ्या. अरे मी आणि ज्ञानोबाराय एकच आहे. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर आणि करीत असे आदर संगतीचा. अरे महाविष्णूचा अवतार आहे ज्ञानोबाराय आणि तुझ्या संगतीची अपेक्षा करतात नामा. जा बाबा जा. ठीक आहे देवा जातो. आणि जायच्या वेळेला किती प्रेम असलो देवाचं नामदेवरायांवरती. Over 12 lakh styles, 3,000 stylish brands, 1 million influencer approved looks, easy to किती प्रेम असतं आईचं आपल्या मुलावरती. आपल्या अडाणी मुलाला शेजारणीच्या जाणत्या मुलासोबत पाठवायचं झालं ना की आई सूचना करते, बाळू काय मावशी, माझा गोविंदा कधीच पंढरपूरला गेला नाही रे. आज पहिल्यांदा तुझ्यासोबत त्याला पंढरीला पाठवते. सांभाळून ने बर का. लाजाळू आहे रे माझा गोविंदा. दिवसभर उपाशी राहील पण काही खायला मागायचा नाही. जशी आई सूचना करते ना तसा जगाचा बाप सूचना करतोय नामदेवराय बाबत माऊलीला. काय देवा, जावे स्वस्ती कक्षम यावे शीघ्र व्रत आणि करावे स्वहित कळेल तैसे. नामा मला तीर्थयात्रेला गेल्यावर विसरू नको बाबा. सर्व भावे आमुचा विसर न पडावा, लोभ असू द्यावा मजवरी. नामा मला विसरू नको बाबा. देवही रडतात, नामदेवराही रडायला लागले. माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की देवही भक्ताला सोडून कधीच राहत नाही आणि भक्तही देवाला सोडून कधीच राहत नाही. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंवत एरेरा. अहो भक्ताचं शरीर बाबा संसारात दिसत असेल पण भक्ताचं शरीर जरी संसारात असलं तरी चित्त मात्र देवाजवळ असतं. तुमचं आमचं शरीर जरी परमार्थात आलं
तरी चित्त मात्र संसारात असतं. आता एवढे जण कीर्तन ऐकायला आले, प्रत्येकाचं खरंच चित्त कीर्तनात आहे का हो? काही काहीचं चित्त घरीच असतं. एक माता माऊली कीर्तन ऐकायला आली, वयस्कर महाराज होते आणि महाराजाची फार लगे बेंबीपर्यंत दाढी होती आणि गायकानं प्रमाण दिले की कीर्तनकार नाचायचे आणि कीर्तनकार नसले का ती माता माऊली बघायची आणि हसायची. कीर्तनकाराला वाटलं का नुला लयच कीर्तन आवडलं का कीर्तन झालं. मग कीर्तनकार म्हणत, काकू कसं काय झालं कीर्तन? ती म्हणे, बुवा तो काय सांगितलं हेच मला कळालं नाही. मग कीर्तनकार म्हणे, तुला कळालं नाही तर तू हसत का नव्हती? ती म्हणे, आमच्या घरी का नाही एक बोकाड होतं, बोकाड, आणि त्याला बी तुझ्यासारखीच दाढी होती आणि ते मी परवाच्या दिवशी ऐकलं आणि तुला पाहून मला त्याची आठवण आली म्हणून मी हसत होते. आता आली कीर्तन ऐकायला म्हणल्यावर चित्त इथं ठेवावं का नाही? तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ आणि येऊन गोपाळ राही दे. नाहीतर काय उपयोग आहे? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नसेल तर उपयोग नाही. काय काय जण वारीला जातात आणि वारीहून घरी बायकोला फोन करतात, हॅलो जेवली का? पप्प्या काय करतो? हा अरे तू वारीला गेला, चित्त तिकडे ठेव ना. अहो काय कायचं देवपूजा करताना चित्त जागेवर नसतं. एक जण देव चोवत बसला, तेवढ्यात कुत्रा आलं, त्यानं देवच फेकून मारला. काय पूजन काय? बरं वारकरी किती जागेवर गंध लावतात? 12 ठिकाणी गंध लावतात. 12 ठिकाणी गंध लावतात म्हणल्यावर 12 मंत्र येतं. मी म्हणतो नका 12 मंत्र येणार ना, पण 12 वेळेस रामकृष्ण हरी तर म्हणाव का नाही? नाही, जे निष्ठावंत वारकरी आहेत ते म्हणतात, पण काय कायचं चित्त जागेवर नसतो. त्याला गंध उगवता उगवता 12 मंत्र नाही तर 12 रामकृष्ण हरी नाही काय नाही, त्याला गंध उगवता उगवता 12 भावकीचे नाव आठवतात. ते गंध उगवता उगवता मनाशीच बोलतं. आपलं चित्त सांगतो ऐका काय करतो. बेकार हे रे भावकी, या भावकीनं आपल्याला उगुळ मारलं बुवा. काय करता? आपलंच नशीब फुटकं. नशीब फुटकं म्हणतं कपाळाला गंध लावतं. म्हणजे जिथं गंध लावणार का तिथं तशाच गप्पा करणार. काय करता? आहे गावात सप्ताह, येतात महाराज आरडतात. आपल्याला काय, या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं. म्हणजे 2 घंटे आरडू मेलो ना आम्ही. काय करतो? बेकार हे रे संसार. बायको उलट बोलती, पोरग डोळे वटारतं. कधी कधी वाटते फाशी घ्यावा, फाशी अटॅक येवा अटॅक, पण अशी बायको पुन्हा भेटू नाही. काय करता? मस्त महाराज लोक पण बेंबीच्या देठापासून आरडतात, त्याचं ऐकायला कोण मिळतंय? पाठीमाग कोरोना आलता, तंबाखूची तलब लागली होती, पण लॉकडाऊन होतं. तंबाखू घरात होती पण चुनाच नव्हता. बायको म्हणली बाहेर जासाल तर पोलिस फटके देतील, पण तलबच अशी लागली होती, काय करावं? जातानी गेलं, जातानी काय नाही झालं, पण येतानी पोलिसांना 2 ठोके टाकले. 4 दिवस बसता आलं नाही. या कोरोनाचा जर विचार केला ना तर या कुशूर व्हावं लागतं तरी झोप लागत नाही रे. काय करता? मस्त मधल्या भावानी बांध कोरल्यात, कुस्ती खेळावं म्हणलं दंडात ताकद नाही, आणि कोर्टाच्या पायऱ्या चढावं म्हणलं तर मनगटात ताकद राहिली नाही रे. डोक्याचा स्फोट होतो काय हेच कळेना. आणि तेवढ्यात त्याची बायको चहा घेऊन आली आणि त्यानं त्याच्या बायकोकडे पाहून अभंग चालू केला. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. बायकोला वाटलं का नू आपल्याकडे पाहूनच यायचे नेन सुखावे का नू. तिनं परत हे पदर घेतला, हे परत लाजले, परत चालू झालं. सुन सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. हे आपली चित्त, हे आपली देवपूजा आहे. अहो तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राही तसे. चित्त नसेल तर उपयोग नाही महाराज. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. अहो भक्ताचं शरीर संसारात असेल, पण भक्ताचं शरीर जरी संसारात असलं तरी चित्त मात्र देवाजवळ असतं. तुम्ही आम्ही देवाची आठवण करत ना असं नाही हो. प्रत्येक जण देवाची आठवण करतो, पण कधी दुःख आल्याच्या नंतर. अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचाही मी बाप. अशी भक्ती जमत नाही महाराज. कबीरदास महाराज म्हटले, दुःख आल्याच्या नंतर सगळेच माणसं देवाची आठवण करतात, पण नेमकं सुख आलं का देवाला विसरून जातात. पण खरी आठवण जर आपण देवाची सुखात केली तर दुःख येईलच कशाला.
दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय, और सुख में सुमिरन जो करे, दुःख का हे वो कोय. सुखात जर देवाची आठवण केली, जीवनात दुःख कशाला येईल? म्हणून सुखात देवाची आठवण करा, तुमच्या जीवनात कधीच दुःख येणार नाही. आणि सुख दुःख हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने येत असतं, जात असतं, पण देवाची आठवण करणं गरजेचं आहे. म्हणून भक्त हे संसारात राहतात. आणि काही काही माणसाला अहंकार असतो, महाराज माझ्यासारखा संसार कोणालाच करता येत नाही. पण खरं सांगू का, आपल्याही जर पेक्षा चांगला संसार करण्याचं ज्ञान जर देवानं कोणाला दिलं असेल ना, तर ते पक्ष्यांना दिलं महाराज. म्हणून नाथबाबा म्हणतात, तुम्हाला संसार शिकायचा असेल तर पक्षाकडून शिका. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून या राहती. पक्ष्यांचा दृष्टांत दिला नाथ महाराजांनी, ते गुंतून राहत नाहीत. आणि मला वाटतं निसर्गाचा जर खरा अंदाज कोणाला कळत असेल ना, तर तो पक्ष्यांना कळतो महाराज. माणसाला अंदाज नाही निसर्गाचा. तुम्ही जर बातम्यामध्ये ऐकलं ना, येत्या 48 तासात मुसळधार पाणी पडण्याची शक्यता पुणे वेधशास्त्रीचा अंदाज मेघाताई खोले. समजायचं आता थेंबर सुद्धा पाणी पडणार नाही. पण 4 महिने अगोदर यावर्षी किती पाणी पडणार आहे आणि किती पाणी पडणार नाही हे जर कोणाला कळत असेल ना, तर ते झाडावरल्या पक्षाला कळतं. कसं कळतं ऐका. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर पक्षी दाट पानावरती घरटे करायला लागले की समजायचं यावर्षी पाऊसकाळ खूप जास्त आहे. आणि तेच पक्षी जर काटेरी झाडावर घरटे करायला लागले तर समजायचं यावर्षी पाऊसकाळ खूप कमी आहे, दुष्काळ आहे, अंग भिजण्या इतकंच पाणी आहे. हे कोणाला कळतं? पक्षाला कळतं. ते सुगरण नावाचं पाखरू बघितलं का? ते सुगरण नावाचं पाखरू एवढं चतुर असतं, ते कोण्याही झाडाला खोपा करत नाही. त्याची पसंती जेवढी गोड आहे, झाड हे विहिरीच्या काठाला असावं, त्याच्या फांद्या विहिरीत लोंबलेल्या असाव्या, आणि विहिरीत लोंबलेल्या फांदीला सुगरण नावाचं पाखरू खोपा करतं. एकही जुन्या गवताची काडी आणत नाही. त्याचं घरटं एवढं का हिरवं असतं? कारण 4 महिने पिल्ले तिच्यात राहणार आहेत. पुन्हा त्याचं डोकं बघा, 2 फुटाचा खोपा तयार केला, पण 2 फूट जागा सोडली आणि दरवाजा खालच्या साईडनं केला, वरच्या साईडनं का नाही केला? कारण सरपटणारा साप जर फांदीने जर आला आणि त्याने जर पिल्ले खाण्याचा प्रयत्न केला तर 2 फूट त्याला खाली वाकावं लागेल, तोपर्यंत साप त्याच्याच वजनानं पाण्यात पडेल. हे डोकं कोणाचं आहे? सुगरण पाखराचं. आणखीन बघा तुम्ही, त्याच्या चोचीमध्ये मुंगाच्या डाळीच्या दाणा इतका एक मातीचा खडा बसतोय. दिवसभर मातीचा खडा गोळा करणार, मंदात नेऊन खुपसून देणार, आणि रात्री तेच पिल्लू बाहेर पडणार, चमकी नावाचा किडूक पकडणार आणि मध्ये खुपसून देणार. रात्रभर पिल्ल्याला ट्यूबलाईट सारखा उजेड, लाईट जायचंही टेन्शन नाही आणि लाईट बिल भरायचंही टेन्शन. इतक्या बारकाईनं संसार आपल्याला करता येतो का हो? हा झाला पक्षाचा संसार. आता माणसाचा संसार कसा आहे सांगू? किती जरी आपण सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी संसारात सुखच नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ सर्व सुखाची
सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. अहो, तुमचा आमचा संसार आयुष्य जरी पूर्ण घातलं तरी अपेक्षा मात्र संपत नाहीत. का हो? सुख प्राप्त होतच नाही हो. माणसाला वाटतं आज सुख मिळेल, नाही भेटलं. वाटतं उद्या भेटल, नाही भेटलं. वाटतं परवा भेटल, नाही भेटलं. सर्व आयुष्यच आपलं सुख शोधण्यासाठी गेलं, पण संसारात सुख काय सापडलंच नाही. सुख नाही कोठे सुख नाही कोठे सुख नाही कोठे सुख नाही कोठे हो सुख नाही कोठे सुख नाही कोठे सुख नाही कोठे सुख आशेप्रमाणे देणारे पाहिजे तेव्हा कीर्तनात मजा आहे. नाहीतर काय खरंय, नाहीतर आपण म्हणायचं रंगनी रांग तर गुलगुला बोलित, आणि त्यांनी म्हणायचं रंगनी रांग तर गंगुला बोलित. काय खरंय? अहो, एका गावात आपलं असं प्रमाण दिलं, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, पाठीमांगल मथार म्हणे शिव भोळा चक्रवर्ती त्याची चुलती माही मिळवणी. काय करता आता? आशेप्रमाणे देणारे पाहिजे तेव्हा मजा आहे. नाहीतर काय खरंय? विठाला विठा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. का सुख नाही? अहो, ज्या मार्केटमध्ये आपण सुख विकत घेण्यासाठी गेलो, ज्या दुकानामध्ये सुख शोधण्यासाठी गेलो, ते दुकानच दुःखानं भरलेलं आहे. सुख आपल्याला भेटेल का? तसं हा संसार दुःखानंच भरलेला आहे. सुख आपल्याला कसं प्राप्त होणार? या संसारामध्ये कोणीच सुखी नाही महाराज. कोण सुखी आहे? सांगणारा सुखी आहे का ऐकणारे सुखी येतं? कीर्तनकाराला वाटतं ऐकणारे लय सुखी येतं, ऐकणाऱ्या माणसाला वाटतं कीर्तनकार लय सुखी आहे, गायकाला वाटतं वादक सुखी आहे, वादकाला वाटतं गायक सुखी आहे, दोघांनाही वाटतं कीर्तनकार सुखी आणि कीर्तनकाराला वाटतं हे दोघं सुखी आहेत. पण नेमकं सुखी कोण आहे? कबीरदास महाराजाला विचारा. कबीरदास महाराज सांगतात, जो रे
दुखिया बाबा सुखिया कोही नहीं रे. कोण सुखी हो? अरे राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया हर बैरागी रे. प्रत्येक जण बाबा संसारात दुखी आहे, कोणी सुखी नाही. का? कारण हा संसारच दुःखानं भरलेला आहे. ज्ञानोबारा सांगतात, अगा विश्वाचे कांदे वाटोनी, ते रस घेईचे पिळूनी, आणि तया अमृत नाम ठेवूनी. किंवा मृत्यू लोकी सुखाची कहाणी, ऐकीचे कवनाची श्रवणी, ऐसी सुख निद्रा अंथरून इंगळाची. अहो ज्ञानोबारा सांगतात, इंगळाची सेज केली, इंगळाचं आथरून केलं, आणि तिच्यावरती मखमली चादर टाकलं, आणि माणूस रात्रभर सुखाच्या शोधात झोपला. सुख भेटेल का? नाही भेटणार महाराज. तसा हा संसार आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. तुकोबाराय म्हणतात, लिंबाच्या झाडे साखरेचे आडे, कडुलिंबाचं झाडे, त्याला साखरेचं आड केलं, आणि त्याच्यामध्ये साखरेचं पाणी केलं, आणि त्याला टाकलं, त्याला गोड फळ येतील का? 44 इंच शोल्डर 18 पॉकेट कौन सी साइड साऊथ वेस्ट फेसिंग. साउथ वेस्ट. अहो ज्याचं मुळच कडू आहे त्याला गोड फळ लागतच नाही. जसं संसार दुःख मूळ, संसार दुःख मूळ, चौघडे निर्मळ, विश्रांती नाही कोठे, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ, अवघ्रो भाषुनी, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ. अहो या संसारामध्ये सुख नाहीच महाराज. एका कवीनं विनोदाच्या भाषेत सांगितलं, म्हणे माणसाचा संसार हा कपबशीच्या घरासारखा आहे. कशासारखा? कपबशीच्या घरासारखा. कप म्हणजे नवरा, आणि बशी म्हणजे बायको. बेजारी कपाची का बशीची? मला सांगा महिला मंडळ, तुमच्या घरी जर पाहुणा आला, दूध कशात आणता? कपात. कप कोणाच्या हातात? लहान लेकराच्या हातात. बरं ते लहान लेकरू बी सुदबाज नाही हो, ते कपाला असं फिरवत फिरवत नेतं, आणि बशी अशी जागा सोडायला कमी नाही. बरं कप बशीच्या घरामध्ये बशी अशी टेकन देऊन असती, आणि कप असा कानाला लटकेला, लटकते रे ना अरे. बशी मंदातून म्हणते, कसा लटकेला? हे जो का वारं आलं की किरण, वारं गेलं की. बरं बशी फुटली तर बाया उकंड्यात फेकून देतात हो, पण कपाचा कान तुटला तरी त्याला सुट्टी नाही. हिरव्या मिरचा ठेचा. आग कोणाची? बशीला आहे का काही ताण? बर दोघं नवरा बायको जर बाजाराला गेले, बाजाराची थैली कोणाजवळ असते? कपाजवळ. आणि बशीजवळ पैशाची झोळी, काय म्हणतात त्याला, ते गळ्यातलं असतं ना, पर्स. पर्स. आणि तिच्यात काही नसतं बी हो. मला आणि माझ्या मित्राला एकदा आळंदी घाटावर पर्स सापडली. मी त्याला म्हणलं, चापून पाय बरं, त्यात काय आहे का? तर त्याला 52 चैनी. त्याला बघता बघता घाम आला, तिच्यात काहीच नाही, फेरन लावून टिकल्याचं पाकिट. त्याला म्हणलं, एवढं मोठं बाया वजं काहून वागवतात का नू? ते म्हणे, महाराजाचं करायचं काय? करायचं काय म्हणजे? त्याला म्हणलं, तुला बायको नाही, मला बायको नाही, 6 मला 6, तुला लाव कपाला चल घरला. काय करतो आता? सगळी बेजारी महाराज कपाची. बरं दोघं नवरा बायको जर बस स्टँडवर गेले, आणि एसटी सुटायला एसटी धराय कोण? कप. एसटीत गेल्यावर जागा धराय कोण? आणि बसाय कोण? बर कर्ज काढाय कोण? कर्जावर पैसा कोणाची? मजा कोणाची? पुन्हा कर्ज फिटण्यावर निंबाला लटकायला कोण? पुन्हा आत्महत्येचे पैसे भेटल्यावर मजा कोणाच्या? तरी बाया म्हणतात, महाराज मेल्याच्या संसारात तिळा इतकं सुख नाही हो, तिळा इतकं नाही. आता नेऊन फुका याला एवढंच राहिलं, बाकी काहीच नाही राहिलं.
काय काय बशाच्या आवाजानं कपा अशी इगरून गेले महाराज, इगरून. लय अवघड आहे हो. एक गोष्ट सांगू का, संसारात बायको चांगली मिळण्यासाठी पुण्य करावं लागतं, पुण्य. राजा रावण भाग्यवान होता म्हणून बायको मिळाली होती. कोण? शांताबाई? कोण होती? मंदोदरी. अहो, विद्वानी होती आणि सुंदरी होती. सुंदर स्त्री ज्याला म्हणायचं, ज्या झाडाला पान फुल फळ कधीच लागत नाही आणि त्या झाडाखाली जर सुंदर स्त्री गेली, तनोगंधान माल्यांच्या येते त्याला पाकळ्या फुटाव्या. आपल्या बाया कापसात गेल्या तर पाते गळतात. कुठं सुंदर स्त्री राहिली? अहो, सुंदरी होती आणि विद्वान होती. काय सांगायची मालकाला? मालक, मंदोदरी बोले रावणाप्रती. मंदोदरी बोले रावणा मंदोदरी बोले रावणाप्रती. स्वप्न देखिले एक मध्यरात्री. नेनु वानर मिळाले किती शिर सागरू बांधिला. कोण सांगायची? मंदोदरी. कोणाला सांगायची? रावणारा. काय सांगायची? मालक, परस्त्रीचं हरण केलं तुम्ही, हे काम तुम्हाला शोभत नाही. पण रावण म्हणला, तू मला शिकवायली? मला? क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा. ऐकत नाहीत महाराज अहंकारी माणसं. मला सांगा बाबा, रावणाने जर बायकोचं ऐकलं असतं, लंका जळाली असती का? त्याच्यामुळं तुम्ही कधी मधी का होणार बायकोचं ऐकत जा. आणि ऐकावंच लागतो. बायाच्या जिभेचे औषध आहे का, ते कोण्याच मेडिकलला मिळत नाही. लय बोलतात हो बाया, लय बोलतात. इथल्या सोडून एक बाय नवऱ्याला म्हणे, काय काय सांभाळू म्हणे, ढोरं सांभाळू, आखाडा सांभाळू का तुमचे मायबाप सांभाळू म्हणे. ते म्हणे, तू या पाया पडतो रे, काय नको सांभाळू, फक्त तू तोंड सांभाळ. अवघड आहे ना. किती अहोरात्र परमार्थ करा. एका बाई नवऱ्याला फोन केला, हॅलो कुठा? तो म्हणला, मी घरीच आहे. पण बायको म्हणे, मला तुमच्यावर विश्वासच नाही म्हणे. मग नवरा म्हणे, तुला माझ्यावर विश्वास पडण्यासाठी काय करू? ते म्हणे, काय नाही, कुकरची शिट्टी वाजवा म्हणे. कशाची कुकर? शिट्टी कुकरलाच असते ना. मग त्यानं पहिल्या दिवशी शिट्टी वाजवली कुकरची. बाईला वाटला आता 100% आपला नवरा घरीच आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन केला, हॅलो कुठा? तो म्हणला, मी घरीच आहे. मग वाजवा शिट्टी. तिसऱ्या दिवशी पुन्हा फोन केला. मग बायकोनं ज्या अर्थी लगातार 3 दिवस फोन केला, त्या अर्थी नवऱ्याला काय वाटलं, आपली बायको घरीच आहे. आणि चौथ्या दिवशी बायको माहेराहून सासरी आली आणि पोराला विचारलं, पप्प्या तुझा बाप कुठे? पप्प्या म्हणला, बाबा 3 दिवस झाले कुकर घेऊन गेले, आज घरीच नाही आले. आता असा गोंधळ झाल्यास करायचं काय महाराज? बायाला हुशार असतात हो. परवा दिवशी बस स्टँडवर एक बाई भेटली. काय चाललं म्हणे महाराज? काय नाही म्हणलं, सगळं चांगलं आहे म्हणे. लग्न झालं का? नाही म्हणलं, राहिलं अजून. म्हणलं, काकू तुमचं काय चाललं? काय नाही म्हणे महाराज, 4 पोरी होत्या म्हणे. किती? 4 पोरी. आणि 4ही पोरीचे म्हणे अशा घरी लग्न केले म्हणे, ज्या घरी सासूचा पत्ताच नाही म्हणे. म्हणलं, मग मावशी आता काय अडचण आहे? आता काय नाही म्हणे महाराज, पोराचं लग्न होईना. म्हणलं, होऊ शकत नाही. तिकडले बी म्हणतात की आम्हाला अशा घरी द्यायची, पोरगी द्यायची ज्या घरी सासूचा पत्ताच नाही. अहो, आपण हुशार हो, पण देव चतुरा तो शिरोमणी. अहो, संसाराचा आनंद कमी होतो आणि परमार्थात अहो ताणयाचे लागता झटे, तेने अधिकची पाना फुटे, हेची प्रेम दुनवटे. कशात? परमार्थात. आणि संसारात आनंद वरच्या वर कमी होतो. लग्न झाल्या झाल्या नवरा बायको जेवढं गोडीनं राहतात तेवढं म्हातारपणी राहतात का? लग्न झाल्या झाल्या काय ते वातावरण असतं 5-6 दिवस. लग्न झाल्या झाल्या आपण नवरदेवाला जे हरी घालायचा, मामा म्हणायचं जे हरी. तो म्हणतो, हे जे हरी. पुन्हा 6 महिन्याने त्याला जे हरी घालायचा. त्याला म्हणायचं जे हरी. तो म्हणतो जे हरी. जरा चार्जिंग कमी होती. पुन्हा 6 महिन्याने जे हरी घालायचा. त्याला म्हणायचं हे जे हरी. तो म्हणतो आता जाऊ द्या घरी.
काय करता हो, संसारातला आनंद कमी होतो. लग्न झाल्या झाल्या जर बायकोला नाव घ्यायला सांगितलं, इथून नाव घ्यायला सुरुवात करते तर फार लगे मुंबईपर्यंत जाते. ऐकायचं का नाव, कोण नाव घेते तर? ऐका. येत होते जात होते, खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा, आडकी त्याला घुंगर बारा, पान खाते 13 घाम येतो झरा झरा, तिकून आला व्यापारी त्याने दिली सुपारी, सुपारी देते आण्याला, हंडा नेते पाण्याला, पाणी आणते आड्याचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात घडी, आणि घडीत वाजला एक, पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख. एवढं मोठं बाई नाव घेते. कधी? लग्न झाल्या झाल्या. आणि एक लेकरू झालं की बाईला नाव घ्यायला सांगायचं. चेक काड्या उतरतात हो, 2च काड्या राहतात, आणि मग बाई नाव घेते. राम बसले राज्यावर, सीता बसली अंकावर, आमच्या त्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंखावर, बाकीच्या काड्या कुठे गेल्या? आणि मथारपणी असं नाव घेतात, ऐकू सुद्धा वाटत नाही हो. जात होते हळदी कुंखाला, बटन तुटलं बटव्याचं, जात होते हळदी कुंखाला, बटन तुटलं बटव्याचं, काय नाव घ्यायचं त्या सटव्याचं? काय करता हो सगळा खेळ असा. या तुकोबाराय म्हणतात, तुम्ही या संसाराला कवटाळून मिठी मारली, पण या संसारानं जोडवी तुमच्या नावची.